जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रावण मास सुरू झाला. ऑगस्ट महिना 15 ऑगस्ट आपल्याला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली. या 80व्या स्वातंत्र्य दिनी विचाराने आपण स्वतंत्र आहोत का नाही. आपल्याला फिजिकली स्वातंत्र्य मिळालं, पण आज मी विचाराने स्वतंत्र आहे असं आपल्याला वाटतं, पण बौद्धिकदृष्ट्या खरोखरीच मी स्वतंत्र आहे काय? पाश्चिमात्य देशाच्या विचाराची गुलामी, बौद्धिक गुलामी अजूनही मी कायम ठेवलेली आहे किंवा स्वीकारलेली आहे? हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आज आपल्याला असं वाटतं की आम्ही स्वतंत्र आहोत आणि त्या स्वतंत्रतेच्या नादात सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपलं जे आहे ते नाकारून परक्याचं जे आहे ते स्वीकारण्यात स्वतंत्रता आहे यात आपण धन्यता मानत आहोत. कारण आजपासून 50 वर्षापूर्वी जी पिढी होती ती लोक आपले भारतीय संस्कृतीचे विचार, भारतीय संस्कृतीची परंपरा, भारतीय संस्कृतीचे धर्म, त्यामधील असलेली एक आध्यात्मिक गोडी किंवा त्या ह्याच्यामध्ये जे एक जीवन दर्शन जे होतं त्याच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण आजची जी पिढी आहे, आजची जी जनरेशन आहे, त्या जनरेशनला स्वतंत्र आहोत त्यामुळं कुणावरती विश्वास नाही आहे. पाश्चिमात्य देशावरच्या विचाराचा वरती त्याचा प्रभाव जास्त पडलेला आहे आणि आपलं सेकंडरी झालेलं आहे. आणि त्यांनी जे सांगतात ते आपण स्वीकारतो. कशानं? बुद्धिपूर्वक. आणि आपली ज्या गोष्टी आहेत त्या आंधळ्या बुद्धीनं नाकारतो, बुद्धिपूर्वक विचार करत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्या श्लोकमध्ये जो विषय आलेला आहे, मागच्या वेळेस आपण पाहिले दुर्बुद्धे. दुर्योधनाला त्यांनी म्हटलं होतं धात राष्ट्रास्य दुर्बुद्धे. म्हणून दुर्बुद्धे कोण आणि सद्बुद्धी कोण ह्याचा मागच्या वेळेस आपण विचार केला होता. परंतु बुद्धी काय आहे, बुद्धीची सखोलता काय आहे, बुद्धीचे वेगवेगळे भाग काय आहे, आज आपण बुद्धी बुद्धी म्हणतो आहोत. कारण आज पाश्चिमात्य देशाच्या विचारानं जे स्वीकारलेली बुद्धी आहे त्या बुद्धीनं आपण म्हणतो ज्या गोष्टी आम्ही पाहत नाहीत त्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही. भगवंत दिसत नाही त्यामुळे आम्ही ते स्वीकारत नाहीत. पण ज्या बुद्धीने तो म्हणतो आहे की भगवंत दिसत नाही त्या बुद्धीनं त्यामुळे आम्ही त्याला स्वीकारत नाही, पण ती बुद्धी त्याला दिसती का? ते विचार त्याला दिसतात का? ते मन त्याला दिसतं का? तरी त्याच बुद्धीच्या जोरावरती तो सांगत असतो माझ्या बुद्धीला पटत नाही, माझ्या मनाला स्वीकारत नाही, मी माझ्या मनानं ते स्वीकारत नाही. ज्या गोष्टीने तो स्वीकारत नाही, ज्या गोष्टीच्या बुद्धीने त्याला पटत नसतील, त्या त्याला दिसत नसल्या तरी त्यावरती विश्वास ठेवून सांगतो. इतकी मंद बुद्धी किंवा आंधळी बुद्धी आज आपली झालेली आहे, ह्याची आपल्याला जाणीव नाही आहे. म्हणून एक बुद्धीचं वेगळ्या अँगलनं थोडंसं बुद्धी म्हणजे काय आपल्या भारतीय संस्कृतीने त्या दृष्टिकोनातून विचार करू. कारण बुद्धी म्हणजे इंग्रजीमध्ये इंटेलिजन्स, इंटलॅक्ट, इंटेलिजन्सी ह्याप्रमाणे त्याला सांगितलं जातं. जे मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांनी जी काही डेफिनेशन केली आहे त्या डेफिनेशननुसार काय आहे, व्याख्यानुसार काय आहे, ॲबिलिटी टू लर्न, अंडरस्टँड अँड मेक जजमेंट ऑर हॅव ओपिनियन्स that on based on reason sorry ability to learn, understand and make a judgment or have opinion that or based on judgment. मग थोडक्यात ठराविक कारणावर आधारून शिकणे, समजणे, मत निश्चित करणे व निर्णय देणे, हे आज संपूर्ण जगाने इंग्रजी विषयानुसार जे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी ह्याची व्याख्या स्वीकारलेली आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या बाबी आहेत.
म्हणून जे रिझन बेस्ड ज्या बाबी आहेत, शो मी फर्स्ट देन आय विल प्रूव्ह किंवा देन आय विल बिलीव्ह, हा जो म्हटला जातो भाग की प्रथम मला दाखवा तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवून, म्हणजे रिझन बेस्ड जी काय बुद्धीची ठराविक मर्यादा त्या लोकांनी स्वीकारलेली आहे, ती मर्यादेच्या आधारानं आपण बुद्धीनं विचार करतो. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीनुसार बुद्धीमध्ये कोणकोणत्या बाबी येतात हे थोडक्यात समजून घेऊया. आज बुद्धीमध्ये जे ठराविक आहे, सुरुवातीला बुद्धी म्हणजे आज आपण सर्वसामान्यपणे एखादी ज्यावेळेस मग कोणती गोष्ट करतो, माणूस जन्माला आलेपासून मरे तोपर्यंत दिवसा महिन्यातनं रोज कितीतरी गोष्टी आपल्या बुद्धीत तो नोंद करतो जन्माला आल्यापासून. कारण जग इतकं विशाळ आहे की सगळ्या गोष्टी आपण 15 वर्षाच्या शिक्षणामध्ये घेऊ शकत नाही, शिकू शकत नाही. रोज काही ना काही नवीन नवीन गोष्टी आपण पाहत असतो आणि त्या सगळ्या गोष्टीची नोंद, रजिस्ट्रेशन आपल्या बुद्धीत होत असते. त्यानंतर जे दररोज प्रत्येक व्यक्ती काही ना काही अनुभव घेते, वेगवेगळे अनुभव असतात. शारीरिक अनुभव असतात, मानसिक अनुभव असतात, बौद्धिक अनुभव असतात, सामाजिक अनुभव असतात, राष्ट्रीय अनुभव असतात, स्पर्शाचे अनुभव असतात, विचाराचे अनुभव असतात. हे अनंत प्रकारचे जे अनुभव आहेत ना, ते सगळ्या अनुभवाचा संग्रह प्रत्येक जण आपल्या बुद्धीत रिटेन्शन, धारणा म्हणून करत असतो आणि त्या अनुभवावरून त्याची धारणा ही निश्चित झालेली असते. आणि त्या झालेली नोंद, झालेली धारणा, त्या ज्या धारणा नोंदी आहेत त्या कधीही त्या रिकॉल करू शकतो. म्हणजे आपल्याला आठवणी येतात. एखादी जाताना एखादी व्यक्ती पटकन पास झाली, लगेच आपला रिकॉल, अरे ती तर ती व्यक्ती. मग थोडक्यात ती जी रिटेन्शन म्हणजे धारणा आणि नोंदीमध्ये जे जाऊन बसलेली आहे त्याला आपण रिकलेक्ट करतो किंवा रिकॉल करतो, आठवतो. तो चेहरा समोर आल्या क्षणी चेहरा दिसतो, चेहऱ्याची आठवण ताजी असते, पण कदाचित नाव आपल्याला आठवत नसेल, पण चेहरा तर वाटतो तुम्हाला कुठेतरी मी पाहिलेला आहे. किंवा नंतर मी एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर काहीतरी आयटम, एखादी म्हणजे जिन्नस खाऊन येतो, त्या आयटमची जी चव असते ती चव कुठेतरी जाऊन बुद्धीत बसते आणि ती इथे संग्रहित होते. आणि नंतर आपण ज्यावेळेस मग घरात आपण म्हणतो, अरे त्या ठिकाणी आपण त्या हॉटेलमध्ये गेलो होतो, त्या भजीची म्हणा, श्रीखंडची म्हणा, त्या ठराविक आयटमची काय चव होती, ती चव आपण व्यक्त करू शकत नाही, पण ती चव जी आहे ना, ती चव आपल्या बुद्धीमध्ये जाऊन संग्रहित झाली असते. आणि तशी चव आपण अन्य ठिकाणी कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या घरात म्हणतो, अरे ही त्याच्यासारखी ती चव नाही. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो, त्या ही त्याच्यासारखी चव नाही, ही त्याच्यासारखी चव नाही. त्याचप्रमाणे एखादी साडी, त्याची डिझाईन, त्याचा कलर, त्याचं अट्रॅक्टिव्हनेस हे आपल्या डोक्यात जाऊन बसतं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन कम्पेअर, अरे ती त्या साडीसारखी नाहीये, त्यामध्ये हा थोडा फरक आहे, त्या ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये फरक आहे, त्यामध्ये कलरमध्ये फरक आहे, एक सुबकतेपणामध्ये फरक आहे, कापडामध्ये फरक आहे. ह्या सगळ्या गोष्टी राहतात कुठं? रिटेन्शन. त्यावरून आपण धारणा करतो की हे चांगलं, हे वाईट, आणि त्यानुसार ते ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ते आठवतो आणि आपण निर्णय देतो. आणि ज्यावेळेस आठवतो त्यावेळेस ते रेकग्नायझेशन होतं, ते ओळखलं जातं, ही व्यक्ती, ही व्यक्ती. कारण समजा आज आपण सकाळी उठल्या क्षणी जे माझ्या डोक्यामध्ये काल रात्रीपर्यंत ज्या स्मृती संग्रहित झालेल्या आहेत, उठल्या क्षणी ती स्मृती जर माझी गेली तर मला आठवू शकणार नाही, ओळखूही शकणार नाही. कदाचित तो संग्रह असेल पण स्मृती माझी गेली तरी मी काही करू शकणार नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भगवंताचे आभार मानावं सकाळी सांगितलेलं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, कर बुद्धे. आणि त्या दृष्टिकोनातून रेकग्नाइज हा एक सुरुवातीचा 4 भाग झाले. त्यानंतर ज्या गोष्टी येतात, रिझनिंग म्हणजे तर्क आणि अनुमान. बुद्धी तर्क करते आणि अनुमान काढून त्यानंतर ते निर्णय देत असते. आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्या निवारण. बुद्धीचं काम काय आहे तर निर्णय देणे. पण निर्णय देण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी त्या तिथं नोंद झालेल्या असतात आणि त्या अनुषंगाने तर्क आणि अनुमानानं एखादी समस्या निर्माण झाली तर ते तर्कानं, अनुमानानं ते निर्णय देत असते. आणि तीच बुद्धी क्रिएटिव्हिटी पण करते. एक त्याच्यामध्ये एक प्रकारची ॲबिलिटी जी आहे ती सृजनशीलतेची आहे. नवीन प्रकारची सृजनता करायची शक्ती बुद्धीमध्ये दिलेली आहे. आणि ती बुद्धी जी आहे
आणि ती बुद्धी नंतर पुढची जी आहे ते टिपिकल थिंकिंग म्हणजे लाक्षणिक विचार. ठराविक एक टिपिकल थिंकिंग केल्यानंतर मग त्याच्यामध्ये सृजनशीलता किंवा सृजनशीलतेने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मग ठराविक एका साचेमध्ये किंवा एका विशिष्ट पद्धतीने ज्यावेळेस मग थिंकिंग केलं जातं, विचार केला जातो, ती नंतर मग प्रज्ञामध्ये जाऊ शकते. आता ह्या गोष्टी आज आपण ह्या ठराविक बाबी आहेत. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण म्हणतोय. म्हणजे हे जे आहेत AI मध्ये त्या ह्या सगळ्या गोष्टी होतातच. म्हणजे नोंद होते, धारणा होते, संग्रहित होते, ओळखणं होतं. ती व्यक्ती म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये आज आपल्याला कदाचित 25 वर्षापूर्वी या गोष्टी म्हणजे शक्य नाही असं वाटत होतं, पण आज इझी अवेलेबल आहे. जरी सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहे. आज आपल्या हातामध्ये संपूर्ण जगाचं मोबाईलमध्ये सगळं ज्ञान आलेलं आहे. आपण समजा मागच्या महिन्यामध्ये कुठं कुठं फिरून आलो, कुठल्या गावात गेलतो, कुठल्या देवळात गेलतो, कोणत्या घरात गेलतो, कोणत्या हॉटेलमध्ये गेलतो, कुठं थांबले होतो, सगळ्या गोष्टी AI आत बसल्या बसल्या सगळं रिस्टोर करतो, नोंद करतो. आणि आपण जर पाहायचं झालं तर सगळ्या गोष्टी आपल्याला ते म्हणजे क्लिक न करता, फोटो न काढता तर सगळ्या गोष्टी संग्रहित करतो आहे. हे कशामुळं? ह्या ज्या बाबी आहेत, जे ते ज्या गोष्टी आहेत, जसं तिकडचे जे IT चे इंजिनियर आहेत, IT मधले एक्सपर्ट्स आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात कशा होतात. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी माहिती नाही. त्याचप्रमाणे जसे IT चे एक्सपर्ट्स आहेत तसा बुद्धीचा एक्सपर्ट कोण? एक्सपर्ट ऑफ एक्सपर्ट कोण आहे? भगवंत आहे. आत बसलेला जे ऑपरेटर आहे त्याला माहिती आहे बुद्धी कशी चालते, कुठं चालवायची, कशा प्रकारे चालवायची, बुद्धीला चालना कशी द्यायची. हे सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून तर्क, अनुमान, माझी बुद्धी कशी आहे, त्यातला ऑपरेटर कसला आहे, त्याची दृष्टी कसल्या प्रकारची आहे, त्यानुसार तर्क पण तसाच करतो, अनुमान पण तसंच काढतो, समस्या निवारण पण तसंच करतो आणि सृजनशीलता पण तशीच असते. आता ह्या ज्या चारही बाबी आहेत त्या चारही बाबीमध्ये समजा रिझनिंग किंवा तर्क आणि अनुमान आपल्या आपण ज्या गोष्टी घेतल्या तर त्या ह्याच्यामध्ये विचार आणि चिकाटी. समजा ज्यावेळेस एखादं तर्क किंवा अनुमान करायचं असेल त्यावेळेस प्रथम विचार आवश्यक आहे. विचार म्हणजे दुसऱ्या आपल्या म्हणजे तांत्रिक भाषेमध्ये त्याला मती देखील म्हटलं जातं. म्हणजे मतिमंद. समजा जो कोण विचार करत नाही किंवा कमी विचार करतो किंवा विचारा माग त्याला प्रेरक बळ नसतं त्याला आपण मतिमंद म्हणतो. त्याची मती मंद झालेली आहे. म्हणजे ठराविक एखादा विचार, मला एखादी गोष्ट करायची असेल तर आतून एक प्रेरक बळ असावं लागतं आणि ते प्रेरक बळ जे आहे त्या प्रेरक बळामुळं मी तो विचार करण्यासाठी धजावतो किंवा निश्चय करतो. हिथंही विचाराची ती मती आली आणि तो जो मी विचार केलेला असतो तो विचार कंटिन्यू करण्यासाठी, ठराविक पुढं घेऊन जाण्यासाठी धृती म्हणजे चिकाटी. धृती जी आहे त्या धृतीनुसार नंतर माझी चिकाटी निश्चित होते की बाबा मी एखादे जो विचार केलेला आहे, मला शाळेला जायचं आहे, पहिलीपासून ते 15वी पर्यंत मला काहीतरी मला ग्रॅज्युएशन व्हायचं आहे म्हणून हा विचार आहे, मती आहे आणि त्या सातत्याने मी 15 वर्ष शाळेमध्ये जातो. ही धृती आली, ही चिकाटी आली. एखादा मी व्यवसाय करायचा आहे, व्यवसायासाठी मी रोज सकाळी 9 ते 6 त्या नोकरीसाठी जातो किंवा नंतर मग व्यवसाय असेल सकाळी 8 ते 6 त्या व्यवसायासाठी मी बसतो किंवा नंतर मग जर व्यापार असेल त्या व्यापारासाठी मी दिवस रात्र जातो आहे. म्हणजे ही धृती जी चिकाटी आहे, चिकाटी शिवाय यशस्वीता नाही कोणत्याही विचारामध्ये. ह्या आणि चिकाटी ही बुद्धीचे हे दोन सुरुवातीचे भाग आहेत. विचार म्हणजे मती आणि धृती. जोपर्यंत विचार येत नाही तोपर्यंत ते विचार कंटिन्यू करणं, ते विचार सातत्याने जे विचार केलेला आहे त्या ठराविक एखाद्या संकल्पापुढे जाण्यासाठी चिकाटी निर्माण करणं हे होऊ शकत नाही. म्हणून त्यानंतर मग दुसरा जो आपण म्हटलो भाग देतो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता इथं ज्यावेळेस मी एखादा विचार केल्यानंतर मग एखादी गोष्ट मी चिकटून धरतो किंवा नंतर मग चिकाटीने त्याच्या मागोरा मी जात असतो त्यावेळेस काहीतरी प्रश्न निर्माण होतात, काहीतरी अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी जी आहेत त्या सॉल्व्ह कुठे होतात आणि कशा प्रकारे होतात त्यासाठी दोन भाग आहेत. एक स्मृती, दुसरी बुद्धी. स्मृतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते मगाशी ज्या गोष्टी आपण सांगितल्या, अनुभवाचा संग्रह, धारणा, त्या सगळ्या गोष्टी स्मृतीत आहेत. म्हणून आपण म्हणतो स्मृती शक्ती
आणि शांती. दादाजीने सांगितलेलं आहे सकाळी आपल्याला स्मृती मिळती. कोणती स्मृती मिळती? तर रात्रीपर्यंत ज्या गोष्टी मी संग्रहित केलेल्या आहेत, रात्री झोपताना उद्या सकाळी मला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कशा प्रकारे काम करायचं आहे, कोणाकोणाला भेटायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्मृतीत, संपूर्ण जीवनाच्या ज्या असतात त्या स्मृतीत राहतात. आणि स्मृतीच्या दृष्टिकोनातून बुद्धी आणि विवेक ह्या ज्या आहेत, आता इथं जो आहे, आता विवेक आपण जो म्हणतो, इथं स्मृतीची एक साठवणूक जी आहे की नाही, साठवणूक ह्या जन्मापुरतीच आहे का? जन्मोजन्माची ती साठवणूक आहे ती स्मृती म्हटलं की. कारण आज लहानपणापासून जर आपण बघितलं, काही लोक जे पुनर्जन्म मानत नाहीत ती लोक म्हणतात की ही लहानपणापासूनची स्मृती आहे, त्यांना सवय. आता फॉर एक्झाम्पल आपण अशी बरीच मुलं पाहतो, ती मुलं समजा एखादा दिवा सुरू असेल, मेणबत्ती चालू असेल किंवा नंतर मग आग तिथं लागत असेल तर तिथं जाऊन त्याला धरण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरं एक मूल असतं किंवा त्याचा सक्का भाऊ असतो, तो आगीला पाहिल्या क्षणी तो आरडाओरडा करतो, जवळ देखील जात नाही. त्याला आपण काखेत घेऊन जर पास झालो तरी पण तो भीतीनं तो थरथरत कापत असतो. त्याचप्रमाणे एका ठिकाणी आपण नदी किनारी गेलो, तळ्याकिनारी गेलो, समुद्रात गेलो तर एखादा जो लहान मूल असतो किंवा मोठी माणसं पण तिथे जायला घाबरतात, त्याला नंतर मग जायचं धाडसच होत नाही, नको म्हणतात. आणि दुसरी जी आहे ते सहजगती आत जातात. कुणाला वर्ण एकदम खाली पाहिल्यानंतर मग भीती थरकाप होतात आणि कापडे फुटतात. पण बाकीच्या सहज आपण बघत असतो. ह्या सगळ्या गोष्टी का होतात? तर त्याच्या सोबत, कारण आज आपण माणसाला भारतीय संकल्पनेनुसार आणि वास्तविकतेनुसार स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह ही 3 देह आपल्याला आहेत. त्यापैकी ज्यावेळेस आपण मरतो स्थूल देह नष्ट होतो, आपल्यासोबत सूक्ष्म देह आणि कारण देह ते आपल्यासोबत असतो. मग सूक्ष्म देह आणि कारण देहामध्ये ह्या सगळ्या स्मृती त्यात आठवलेल्या म्हणजे साठवलेल्या असतात, संग्रहित केलेल्या असतात. मागच्या जन्मी समजा एखादी व्यक्ती होरपळून मेलेली असेल, आगीतनं होरपळून मेली असेल, मग त्याच्या मनावरती किंवा ती जो आत्मा आहे त्याच्यावरती त्या आगीत होरपळून मेल्याच्या ज्या स्मृती आहेत, दाहकताची जी स्मृती आहे, जो त्रास झालेला होता ती जी स्मृती आहे ती त्याच्यावरती कायम आहे. आणि तशी जी आहे एखादी दिवशी त्याला स्मृती ताजी होती आणि म्हणून तो तिथे जवळ जात नाही. एखादा माणूस बुडून मेलेला असेल, बुडून मेला असल्या कारणानं त्याला ते बुडून नंतर मग गुदमरून मेल्याचं जे दुःख आहे, जो त्रास आहे तो त्यांनी प्रत्यक्ष भोगलेला आहे त्या आत्म्याने आणि तो जीवाने. म्हणून ज्यावेळेस मग पाण्याजवळ जातो त्यावेळेस तो जो आहे स्मृती, त्यामुळं त्याला भीती वाटते. म्हणून ठराविक लोकांना वाटते, ठराविक लोकांना वाटत नाही. ह्यामागची कारणं ही आहेत. आणि हे कितीतरी जन्मानंतर ठराविक प्रत्येक मूल जन्माला येतं. जन्माला आल्यानंतर आईच्या स्तनातून त्याला दूध घ्यावं असतं. त्यावेळेस मग ज्यावेळेस मग ते दूध म्हणजे प्यायला जातं त्यावेळेस मग सक कसं करायचं दूध किंवा मग चोकायचं कसं हे त्यांना माहिती असतं का? नाही. पण जन्माच्या अनुभवानं, जन्मोजन्मीच्या अनुभवानं ते ज्या ठिकाणी नंतर मग ते म्हणजे दूध मिळतं तिथं तोंड लावलं की ऑटोमॅटिकली ते सक कसं करायचं ते शिकवायला लागत नाही, तो ऑटोमॅटिकली सक करू लागतो किंवा नंतर मग चोकू लागतो त्यातनं आणि ऑटोमॅटिकली दुधाची धार त्याच्या तोंडामध्ये येते. हा जो भाग आहे त्याचप्रमाणे ठराविक बाबी जी आहे त्याला चालवायचं कोणी शिकवलं का? तो पडतो, पुन्हा उभं होतं, पुन्हा उठून उभा राहतो, पुन्हा नंतर मग चालायला प्रयत्न करतो. तो स्वतःच काय आयुष्यभर तो चालत कायम मागच्या जन्मी पण त्यांना कितीतरी वेळा म्हणजे जन्म घेतल्यानंतर मग हळूहळू उठून उभा राहून चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे त्याच्या शरीरामध्ये त्या बाबी आहेत. ह्या दृष्टिकोनातून मेमरी कितीतरी जे चांगले विचार, चांगली बुद्धी, चांगले अनुभव, वाईट अनुभव सगळे ह्यामध्ये असतात. म्हणून माणूस जन्माला आल्यानंतर खाली हात आया खाली हात जाय असं होत नाही. येताना संचित कर्म घेऊन आलेला असतो. ज्यावेळेस मग जातो त्यावेळेस जे काही कर्म केलेले असतात ते कर्माची फळं आणि हे सगळ्या गोष्टी घेऊन जातात. म्हणजे स्मृती आणि बुद्धी ती व्यक्ती संचित कर्मानुसार किती पुण्यशाळी आहे, पापी आहे, त्या अनुषंगानं त्याची बुद्धी जी आहे ते विवेक त्याला निश्चित होतो. आणि त्या अनुषंगाने स्मृती आणि समस्या निवारण
त्यानुसार ती समस्याचे निवारण करत असते. नंतर ते समस्या कोणत्याही प्रकारच्या असल्या तर त्यामध्ये समस्या निवारण करण्याची जी बुद्धी आहे ती स्मृती आणि बुद्धी. त्यानंतर मग दुसरा भाग येतो क्रिएटिव्ह सृजनशीलता, म्हणजे निर्माण क्षमता आणि अनुभवत राहणं शहाणपण. प्रतिभा आणि मेधा. प्रतिभा आणि मेधा जी आहे ते निर्माण क्षमता. प्रतिभा, प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिभा आहे, पण प्रतिभा निर्माण होण्यासाठी म्हणजे समजा एखादी नवीन वस्तू, इनोव्हेशन आपण म्हणतो, एखादा नवीन वस्तू म्हणा किंवा एखादी नवीन आयटम किंवा एक युनिकली एक वेगळ्या प्रकारचे निर्माण करणं, ती त्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये असलेली जी प्रतिभा आहे त्या प्रतिभा खुलल्यामुळं ते नवीन नवीन सगळं निर्माण करू शकतं. निसर्ग हे प्रतिभावान आहे. प्रत्येक क्षणाला त्यामध्ये एक ठराविक प्रकारचं नवीन निर्माण होत असतं. बघण्याची दृष्टी पाहिजे आणि ती प्रतिभा प्रत्येक व्यक्तीकडे आहे, पण प्रत्येक व्यक्तीकडे जी ती प्रतिभा आहे ती प्रतिभा ती वापरायची कशी, त्यासाठी बुद्धीचा विवेक असायला लागतो. कारण ज्यांना विवेक असतो त्या लोकांना कुठं कशा प्रकारे बोलायचं, कुणासमोर मर्यादा ठेवायची आणि कुठं ओपनली बोलायचं. मग थोडक्यात नंतर आपण जे म्हणतो की विवेक सर्वसामान्यपणे माणसाला हे असायला पाहिजे, कुठं काय कशा प्रकारे बोलावं हे या बुद्धीमधलं ते विवेक खालती येतं, म्हणजे बुद्धी हिच्यातली. आणि प्रतिभा आणि मेधा. आता मेधा जी आहे ती अनुभव, म्हणजे थोडक्यात अनुभवजन्य जी व्यक्ती असते त्या अनुभवानं ते शहाणपण त्याला आलेलं असतं, आणि अनुभवानं जे शहाणपण आलेलं असतं ते मेधा. आणि ती जी मेधा आहेत त्यामध्ये आपले हे जे आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये ते ठराविक दिलेलं आहे की सुमेधा मेधजो धन्य सत्य मेधा धराधर. सुमेधा, मेधज म्हणजे मेधा निर्माण करणारा, म्हणजे बुद्धी निर्माण करणारा ठराविक जे काय आहे, म्हणजे आपल्याला अनुभवामुळे मी काहीतरी निर्माण करू शकतो. निर्माण कोण करतं? बुद्धीच्या निर्णयामुळं माणूस काहीतरी क्रिएटिव्हिटी करतो, काहीतरी एक निर्माण करू शकतो. म्हणजे मेधजती आहे. आणि सत्यमेधा म्हणजे जी मेधा आहे ती सत्य आहे. आता हे आपण संदर्भ कोणासोबत घेतलेला आहे की जे दुर्बुद्धी आहेत. दुर्बुद्धीचं आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं होतं. आणि पांडव पक्षातील सद्बुद्धी आहेत, सतबुद्धीची आहेत. मग सतबुद्धी, सत्यमेधा, सुमेधा ते जर मला निर्माण करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून घ्यायला पाहिजे. आणि ह्या फक्त मी समजून घेतल्या तर ह्या समजून घेत असताना समजा मला महाबुद्धी, महावीर्य, महाशक्ती, महाधृती ह्या ज्या बाबी आहेत, आणि ते हे होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल सर्वप्रथम संकल्प विचाराचा. संकल्प केल्यानंतर सातत्य, कृतीचं चिकाटी. जे काय मला अनुभव आलेले आहेत काम करत असताना ते माझ्या स्मृतीमध्ये संग्रहित होतात. स्मृतीमध्ये जे संग्रहित झाल्यानंतर जीव, जगत आणि जगदीश प्रत्येकासोबत कशा प्रकारे वागायचं, लोकांच्या सोबत, घरच्यांच्या सोबत, कुटुंबासोबत, समाजासोबत कशा प्रकारे वागायचं, हे सर्व व्यावहारिक दृष्ट्या जे आहेत बुद्धी. आणि हे विवेकशील बुद्धी ज्यावेळेस होती त्यावेळेस भगवंताचं अस्तित्व आहे का नाही, पुनर्जन्म आहे का नाही, हा हळूहळू विचार येऊ लागतो. आणि तो ज्यावेळेस विचार येऊ लागतो त्यावेळेस प्रतिभा, किंवा ज्यावेळेस प्रतिभा आलेली असती त्यावेळेस हे मेधाद्वारा तो हळूहळू विचार येऊ लागतो. तोपर्यंत तो विचार येत नाही जोपर्यंत नंतर मग बुद्धी आहे, तामसी पण असते, राजसी पण असते. राजसी बुद्धी आहे, तामसी बुद्धी आहे, ती लोक मानतच नाहीत. मग त्यांना तो विचार येत नाही. मग त्या दृष्टिकोनातून ही मेधा जी आहे, सुमेधा, सत्यमेधा, परमेश्वर हे सत्य आहे, शेवटचं सत्य आहे. सुमेधा जी आहे किंवा नंतर म्हणजे बाकी हे सत्यमेधा, म्हणजे जो बुद्धी दिसत नसेल तरी पण त्याच्या निर्णया शक्तीमुळे आपण जगत आहोत. मला आज झोप येत आहे किंवा मला झोपायचं आहे हा निर्णय बुद्धी करते, त्यावेळेस आपण झोपतो, त्यापर्यंत आपण झोपू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून संकल्प चे वेगवेगळे जे प्रकार आहेत, अगतिक संकल्प, अगतिक संकल्प जे आहेत ते म्हणजे कोणते? बऱ्याच वेळी आपण अगतिकतेनं संकल्प घेतो, पर्याय नसतो म्हणून आपण ते संकल्प घेत असतो. त्यामध्ये नसतं प्रेम, नसतं ओढ, नसतं प्राण, हे प्रेम, आकर्षण,
काही नसतं, अगतिकतेनं ते केलं जातं, लाचारीने घेतलं जातं संकल्प. तर परिस्थितीजन्य संकल्प सामाजिक समाजसेवक किंवा समाजाची कामं करणारे किंवा समाजाच्या हितासाठी जी झटणारी असेल, ती परिस्थिती अचानक अशी निर्माण झाली की शासनाविरुद्ध लढायला लागते, ठराविक लोकांच्या विरुद्ध लढायला लागते किंवा कोणाला प्रोटेक्ट करायचं असेल, त्यावेळेस म्हणजे परिस्थितीजन्य एक सगळेजण सामूहिक संकल्प घेतात किंवा नंतर एकटा संकल्प घेऊन तो तिथं बसलेला असतो किंवा मध्ये करत असतो, तो परिस्थितीजन्य संकल्प. घरामध्ये पण ठराविक एखादी गोष्ट निर्माण झाली की आपल्याला संकल्प करावा लागतो की बाबा उद्यापासून मी काही खाणार नाही, की नको ते मी वायफळ खर्च करणार नाही, हे परिस्थितीजन्य संकल्प. त्यानंतर मग भावनाजन्य आणि बुद्धिजन्य. हे भाव आणि बुद्धी ह्या दोन्ही मिळून जो संकल्प होतो तो विवेक. भावजन्य संकल्प जो आहे, कदाचित आपल्या एखाद्या दुःखाची घटना घडली आणि त्यामध्ये माणूस भावपूर्ण झालेला असतो, आनंदात पण भावपूर्ण झाला असतो बऱ्याच वेळा, आणि त्या ह्याच्यामध्ये काहीतरी संकल्प करतो की मी ह्याच्यासाठी हे करेल ते करेल, दान पुण्य सगळं करेल, ते भावपूर्ण. पण त्याच्यामागे ते बुद्धी त्याची नक्की साथ दिसते. ते बुद्धिजन्य जे संकल्प, भाव आणि बुद्धी हे जे दोन्ही आहेत, मग त्या म्हणजे भावासोबत श्रद्धा पण आली, म्हणून आपल्या गणपती जे अर्धा दंत हे बुद्धीचा आणि पूर्ण दंत श्रद्धेचा, बुद्धी पण असावी लागेल, भावना आणि श्रद्धा पण असावी लागेल, आणि ते असेल तर विवेकपूर्ण संकल्प होतो, आणि विवेकपूर्ण संकल्प ज्यावेळेस आपण होतो त्याचा श्रेष्ठ संकल्प होतो. आता विवेकपूर्ण संकल्प जर आपल्याला करायचा असेल तर संगत कोणाची हवी हा भाग महत्वाचा. कारण संकल्प करण्यासाठी संगत आवश्यक आहे. संगत कुठली पाहिजे, त्यासाठी संगताचे जे प्रकार आहेत त्या ह्याच्यामध्ये समजा आता प्रारब्ध संगत किंवा देह संगती. आता देह संगती म्हणा की प्रारब्ध संगती, आता आपण प्रवासात जात असेल त्यावेळेस मग शेजारी येऊन कोण बिडी फुंकणार असेल तर त्याचा धूर आपल्याला लागतो, आपल्याला त्रास होतोय. हे देह संगती तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते देह संगती त्यासोबत आली. आणि त्याचप्रमाणे प्रारब्ध संगती जी आहे की आपले रिलेटिव्ह आहेत, पती पत्नी आहे, मुलं आहेत, मित्र आहेत, भाऊकी आहे, कुटुंबाचे, हे सगळे प्रारब्धाने आपण एकत्र आलेलो असतो. त्या आपली इच्छा असो अगर नसो, ते देह संगती त्याच्यासोबत आपलं राहणं भाग पडतं. हे प्रारब्ध संगती हे जे सगळे आलेत त्या अनुषंगाने. त्यानंतर विचार संगती. आता विचार संगती जी आहे, विचार संगतीसाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. कारण विचार संगती जी आहे, कारण यासाठी जिथं सत्संग असेल, जिथं स्वाध्याय असेल, आणि त्या विचारामुळे, त्या अध्यायामुळं किंवा त्याच्या संगतीत माझ्या जीवनामध्ये काहीतरी म्हणजे सकारात्मक बदल व्हावा, आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण प्रयत्न करू लागतो आणि ते विचार संगतीत आपण राहतो ना, त्यावेळेस जीवनात पाप काय आहे, पुण्य काय आहे, पुनर्जन्म काय आहे, भगवंत काय आहे, ह्या ज्या बाबी सूक्ष्म बाबी ह्याच्यात दिसत नाही आहे, त्याची जाणीव होऊ लागते. आणि ती जाणीव होण्यासाठी किती वेळ लागतो, तर त्यासाठी गुणसंगती. कारण ते ज्यावेळेस हळूहळू विचार आपल्याला सातत्याने ते मिळत राहतात 12 वर्ष, त्यावेळेस जे गुण आहे ते हळूहळू गुण निर्माण होतात. त्यामुळं गुणसंगती म्हणजे जे गुणवान आहेत, सत्वान आहेत, सत्शील आहेत, त्यांच्यासोबत विचारासाठी आपण सातत्याने बसल्यानंतर आपल्यामध्ये गुण निर्माण होतात, आणि हळूहळू ते गुण संक्रमित होतात. आणि ते पूर्ण एक गुण निर्माण होण्यासाठी 12 वर्ष लागतात. आणि ते 12 वर्षामध्ये सातत्याने जर त्यांनी प्रयत्न केला असेल, सातत्याने या विचारामध्ये राहिल्यामुळं तो गुण निर्माण होतो. आणि त्यानंतर सतसंगती. सत, चित आणि वित्त ज्यांनी भगवंतांना दिले, ज्यांचं विचार सत्य आहेत, ज्यांचं वित्त सत्य आहे, आणि ज्यांचे चित्त देखील सत्य आहे, हे जे आहेत त्याच्यासोबत सातत्याने सत्संगती राहिली, म्हणजे विचार संगती आणि गुणसंगती जर सातत्याने असेल तर सत्संगती कोणासोबत आहे माझी हे कळतं. सत्यवान कोण आहेत हे आपल्याला कळतं, सद्गुणी कोण आहेत हे आपल्याला कळतं, आणि नंतर मग त्याच्यासोबत कायम आपल्या सोबती होतो. आणि हे ज्यावेळेस म्हणजे विचार, गुण, सत्संगामुळे माणूस प्रज्ञावान होतो, सत्यमेधा आणि सद्बुद्धी धारण करणारा होतो. म्हणून इथं जे चौथं म्हटलेलं प्रज्ञावान, उपजत बुद्धी जी आहे त्याला क्षणात निर्णय घेण्याबाबतचा आहे. हे सगळे निर्णय, हे सगळ्या बुद्धी आज आपण व्यावहारिक दृष्ट्या वापरत आहोत. आध्यात्मिक दृष्ट्या आणखीन ते हे जे आहे पारमार्थिक बुद्धी, परमार्थिक बुद्धी
दैवी बुद्धी, आध्यात्मिक बुद्धी, तो सगळा पुढचा भाग आहे. पण ह्या ज्या आज आपण थोडक्यात पाश्चिमात्य देशामध्ये फक्त इंटेलिजन्स एक म्हटलं की विषय संपला, बाकी नंतर वेगवेगळ्या प्रकारे ते करतात. परंतु आपल्यामध्ये बुद्धी हा शब्द आला की बुद्धीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येऊन जातात. आणि ह्या सगळ्या बुद्धीमध्ये ज्यावेळेस मग गोष्टी येतात त्या कशासाठी, ते संकल्प पण तसा असावा लागतो, विवेक पण तसा असावा लागतो. आणि अशी श्रेष्ठ माणसं कौरव पक्षात पण होते आणि पांडव पक्षात पण होते. तरी पण कौरव पक्षाला दुर्बुद्धे का म्हटलं तर त्याची संगत वेगळी होती, अधर्माची संगत होती. ते सगळा विचार करून व्यासमुनीने स्पष्ट लिहिलं आहे, म्हणून दुर्बुद्धे शब्द वापरला. म्हणून सद्बुद्धी काय आहे, सुमेधा काय आहे, सत्यमेधा काय आहे, ह्या जे सत्यमेधा धर्माला धरून जे चालणारे असतात, धर्माला जे साथ देणारे असतात, ते सत्यमेधा सुमेधा ह्या बाबी आहेत. आणि ते पांडव पक्षातील होती. म्हणून फक्त कौरव पक्षवाल्या लोकांना दुर्बुद्धे म्हटले नाही, तर ते लोक सगळे श्रेष्ठ तपस्वी होते आणि पुण्यशाली सगळी होते. पण ते सगळी दुर्बुद्धे का, तर सद्बुद्धीला ते साथ देत नव्हते, म्हणून ते दुर्बुद्धीच्या सोबत आले आहेत. आणि त्या दुर्योधनला दुर्बुद्धी म्हटलेले आहेत. आणि म्हणून मी दुर्योधन आहे, सद्बुद्धी आहे. आणि माझी बुद्धी कशी चालना करते, त्यामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये मी चिकाटी धृती निर्माण केली की माझ्या बुद्धीत विवेक आहे का, मी विवेक सर्व वागतो का, प्रतिभा मेधा मी निर्माण केली का, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी खरोखरी मला प्रज्ञावान व्हायचं आहे का. त्यासाठी मी जर संकल्प केला आणि संकल्पासाठी मला संघ कोणाचा हवा, तर सत्य विचारांचा, सत्य लोकांचा, सतशीलांचा. आणि ते आहे ते घेण्यासाठी शेवटी सत्य जे आहे ते भगवंत आहे. आणि त्याच्या विचारानं, त्याच्या सहकार्यानं आपण शक्ती आणि बुद्धी त्यांच्याकडे मागू आणि इतकं शक्ती त्याच्याकडे मागू आणि इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताकडे अर्पण करतो आहे. असतो.